जिल्हा प्रशासनाच्या वतीनं भव्य असणारी ही पदवी पालिका म्हणजे प्रशासनाच्या वतीने आज शिवाजी महाराज जयंतीची आज तयारी केलेली आणि जयंती साजरी झालेली आहे. कशा पद्धतीचं नियोजन होतं, काय सांगायचं? नमस्कार. मी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व लातूरकरांना महापालिकेच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. या ठिकाणी सांगायला आनंद होतो की शासनामार्फत आज शिवजयंतीच्या निमित्तानं माझा भारत ही यात्रा पदयात्रा आपण दयानंद गेटपासून तर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत त्या ठिकाणी काढण्यात आली होती. जिल्हा प्रशासन आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शहरातील तरुण या सर्वांनी एकत्रित येऊन या फेरीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी लातूर महापालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी जे संध्याकाळच्या वेळेला निघणारी जी फेरी आहे त्यासाठी सुद्धा सर्व उपाययोजना महापालिकेने केलेल्या आहेत. माझं सर्व लातूरवासियांना या ठिकाणी नम्र निवेदन आणि आवाहन असेल की आपण अतिशय उत्साहात त्याचबरोबर शांततेमध्ये हा उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा साजरा करूया. मी या ठिकाणी आपल्याला हेही आवाहन करू इच्छितो की लातूर शहर महापालिका हद्दीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे काही पात्र लाभार्थी आहेत या लाभार्थ्यासाठी शासनामार्फत कालच आपल्याला 22 कोटी रुपये एवढा निधी प्राप्त झालेला आहे. माझं सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी नम्र आवाहन आहे की येत्या 2 दिवसामध्ये आपण मिशन मोडमध्ये या निधीचं वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सर्व लाभार्थ्यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपल्या ज्यांचं बांधकाम सुरू करायचं आहे त्या ठिकाणी आमचे कर्मचारी इंजिनियर्स येतील. भुवन ॲपमध्ये आपल्या जागेचा फोटो त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर अपलोड करतील आणि आपल्याला PFMS प्रणालीद्वारे त्या ठिकाणी तात्काळ नवीन बांधकामासाठी 1 लाख रुपये, ज्यांचं प्लिंथपर्यंत बांधकाम आलं असेल त्यांना 1 लाख रुपये आणि ज्यांनी घराचं बांधकाम प्रधानमंत्री आवास योजनेचा लोगो लावून पूर्ण केला असेल त्यांना उर्वरित 50,000 रुपयाचा हप्ता त्या ठिकाणी आम्ही वितरित करणार आहोत. सर्व लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन हा निधी लवकरात लवकर खर्च करण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे. धन्यवाद.